हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. आज मी सकाळी उठले आणि मी म्हणलं चला गल्ला फोडूया. आता मी गल्ला फोडणार आहे. मला मम्मी जी देत होती 5 रुपये 10 रुपये ते मी जमा करत गेले, कारण की कसं आहे ना, मला ते खायची बाहेर सवय आहे, तर मला ते तब्येत खराब होते ते म्हणून मी खाल्लेच नाही आणि गल्ला जमा केला. आता मला गावी जायचं आहे गाईज, त्याच्यासाठी मला आहे ना किती झाले जमा ते मी बघणार. खूपच मी आहे ना मेहनत करून पैसे जमा केले. ते एका महिन्याचाच आहे, काही जास्त नाही आहे गाईज. चला आता आपण आहे ना बघू, चेक करूया किती झालेत आणि किती नाही झालेत. कारण कसं आहे ना, याच्यामध्ये मला काही आलेले आहेत किंवा मम्मीने दिलेले आहेत असं कोणी पण, म्हणजे घरातले कोणी देते तर आणि देतात तर मी लगेच त्या गल्ल्यात टाकायची. तर बघू आता आपण किती आहेत आणि आता आपण काउंटिंग करू. मला कानातले गळ्यातलं सगळं घ्यायचंय, गॉगल वगैरे गावाकडे जाता वेळेस. तर बघू किती निघतात आणि किती नाही निघत आहे. तर चला काउंटिंग करू आपण. गाईज काउंटिंग झालेली आहे आणि मला व्हॉइस ओव्हर करावा लागला. कारण कशासाठी? कारण ह्यासाठी की मला काउंटिंग करता वेळेस बोलता येत नव्हतं. ते पाठीमागचे जे दिसत आहेत ते 2-2चे कॉईन आहेत, ते 50-50चे 3 झालेले आहेत, तर ते 150 झाले. हा, हे 50-50-50 150 झाले. आणि हे जे मोठे मोठे कॉईन आहेत ते 5-5चे आहेत, ते 200 झालेले आहेत. आणि हे 3 ठेवलेले आहेत 10-10चे कॉईन, हे 300 आहेत. आणि हे 200 रुपये मला एक आले होती फीस माझी, मी ती टाकली होती, ती साईडला ठेवली. आणि हे जे 2-2चे 1-1चे आहेत ते 80 रुपये आहेत गाईज. तर अशा पद्धतीने हे सगळे मिळून 980 रुपये झालेले आहेत गाईज. आता एवढे सगळे काउंट करून मी बघितलेत. आता ह्याला मी नोटा म्हणून कन्व्हर्टेड करते दुकानावर जाऊन, आणि खूप मजा येईल. आता मी आता लिस्ट बनवते मला काय काय घ्यायचंय, शॉपिंग करणार. आणि अगदी मला खूप आनंद झालाय की मी एवढे पैसे जपून ठेवले, ते मला कामाला उपयोगाला आले गाईज. प्लीज गाईज, आणि आहे ना तुम्हाला चॅनल आवडला असेल तर प्लीज याला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला मिनी ब्लॉग बनवला आहे. तर गाईज भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि